धारदार शस्त्राने तरुणाचा खून. सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतील थरारक घटनेनं शहर हादरले. अनैतिक संबंधातून खून झाल्याचं पोलीस सूत्रांकडून माहिती. पंचमुखी मंदिर परिसरात तरुणाची निर्गुण हत्या. सपासप वार करत घेतला जीव. आज दिनांक 14 रोजी रविवारी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून धारदार शस्त्रानं वार करून एका तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंचमुखी महादेव मंदिर परिसरात घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. शेख रफिक शेख कासिम वय वर्ष 38 राहणार टट्टूपुरा जालना असं मृत तरुणाचं नाव आहे. आज सकाळी पंचमुखी महादेव मंदिर परिसरात तो गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. स्थानिक नागरिकांच्या मदतीनं त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार सकाळी 5 ते 6 वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीनं धारदार शस्त्रानं सपासप वार करून शेख रफिक यांना गंभीर जखमी केले. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. सदरील घटना अनैतिक संबंधातून झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळते, परंतु हत्येचं कारण पोलीस तपासात निष्पन्न होईल. तरी या घटनेनं शहरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले असून संशयित आरोपी हा अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती मिळते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपासाला सुरुवात केली. आरोपीचा माग काढण्यासाठी 4 स्वतंत्र पोलीस पथके रवाना करण्यात आली असून विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे. दरम्यान भरदिवसा घडलेल्या या हत्याकांडामुळे जालना शहर हादरले असून आरोपींना तातडीनं अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. आज सकाळी जवळपास 6:30च्या दरम्यान एक कॉल आला होता पोलिसांना की एक व्यक्ती तिथे जखमी अवस्थेत पडलेला आहे. त्याप्रमाणे पोलीस राजमहल टॉकीजच्या परिसरात गेले असता त्यावेळेस मला दवाखान्यात घेऊन गेले, तर तो मृत घोषित डॉक्टरांनी केलेला आहे. त्याप्रमाणे त्या व्यक्तीचा ओळख पटवण्याचा प्रयत्न केला असता त्याचे नाव शेख रफिक शेख कासिम वय 35 वर्ष राहणार राजमहल टॉकीज हल्ली मुक्काम टट्टूपुरा अशी माहिती मिळालेली आहे. त्याप्रमाणे त्यांच्या घरच्यांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आता चालू आहे आणि याच्यातील तपास आपण पुढे करत आहोत. सध्याचा तपास PSI सानपे करत आहे.